Friends, this is the very important example. In this example, we have to use two formulae. Number one, midpoint formula as well as distance formula. मुलांनी कसं गणित करायचं खूप महत्त्वाचं एक्झाम्पल आहे. पहा, लक्षात घ्या. फाइंड द लेंथ्स ऑफ द मेडियन्स. यू मस्ट नो द डेफिनेशन ऑफ मेडियन्स. मेडियनचं डेफिनेशन माहित पाहिजे. आणि एक ट्रायंगल दिलेला आहे आणि त्याच्या व्हर्टायसेस हे 3 आहेत. चला आपण लक्षात घ्या, पहिल्यांदा ट्रायंगल घेऊया, मग त्याच्या मेडियन्स घेऊया आणि त्यांच्या लेंथ्स आपण काढूया. बघा मुलांनो, खूप चांगली आकृती काढूया आपण. या ठिकाणी पहिल्यांदा अशी मोठी बाजू घेतली, मग एक छोटी बाजू घेतली आणि मग एक मीडियम असं मध्यम अशी बाजू घेतली. बघा, असं कळतंय का? पहिला नाव काय देऊया? ए बी सी. ए ची काय सांगा? -1 1. बी काय सांगा? 5 - 3. आणि सी काय सांगा? 3 5. आता सर मेडियन साठी मिड पॉइंट लागतो. मग समजा आपल्याला ए हा व्हर्टेक्स घ्या, त्याच्या पुढचा मिड पॉइंट घ्यायचा अपोजिट साइडचा. बीसीचा मिड पॉइंट घ्या सर. हा बीसीचा मिड पॉइंट घेऊया सर. ह्याला म्हणूया डी. हा मिड पॉइंट. आणि ही जी आहे ही मेडियन, पहिली मेडियन, फर्स्ट मेडियन. ही फर्स्ट मेडियन. आणि ह्याची लेंथ जर काढायची असेल तर डिस्टन्स फॉर्म्युला वापरायला पाहिजे लेंथ काढण्यासाठी. आणि डी माहित पाहिजे. आणि काय माहित पाहिजे सांगा सर? डी माहित पाहिजे आपल्याला. त्याच्यानंतर सर लक्षात घ्या, हा पॉइंट बी आहे. बी ची अपोजिट साइड हा मिड पॉइंट आला ई. हे सर लक्षात घ्या, या ठिकाणी हे दोन साइड सेम मिड पॉइंट. ही लक्षात घ्या मेडियन. इथं लक्षात घ्या हे ए बी, याचा हा मिड पॉइंट, हा एफ, 4 पट्टा. आणि लक्षात घ्या ही मेडियन. किती मेडियन झाले बघा सर? 3 मेडियन्स. मग पहिल्यांदा आपण एडी डी काढला की तुम्हाला डिस्टन्स एडी वापरता येईल. नंतर ई मिड पॉइंट काढला, ई हा याचा मिड पॉइंट काढला की डिस्टन्स फॉर्म्युल्याने बीई काढता येईल. एफ हा जो आहे लक्षात घ्या, तो तुम्हाला मिड पॉइंट फॉर्म्युल्याने काढता येईल आणि मग डिस्टन्स फॉर्म्युल्याने सीएफ काढता येईल. बरोबर आहे का? बघा सर, म्हणजे या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल तर बघा की हे जे आहेत दीज आर द मेडियन्स. एडी लक्षात घ्या, एडी बीई सीएफ आर मेडियन्स. या मध्यगा आहेत. मराठीमध्ये काय म्हणणार? या मध्यगा आहेत. आणि या मध्यगाची लांबी काढायची आहे युजिंग डिस्टन्स फॉर्म्युला. पहिल्यांदा आपण मिड पॉइंट फॉर्म्युल्याने काढूया सर. मिड पॉइंट फॉर्म्युल्याने लक्षात घ्या डी काढूया, ई काढूया, एफ काढूया. बरोबर सर. आणि लक्षात घ्या पहिली मेडियन काढूया. म्हणजे याच्यात 3 पार्ट्स करूया सर याचे. पहा सर, इथं पार्ट 1. पार्ट 1 मध्ये पहिल्यांदा आपण डी काढूया सर. बरोबर आहे सर. या ठिकाणी डी काढत असताना डी हा मिड पॉइंट फॉर्म्युला वापरायचा आहे. या ठिकाणी हा बी, हा लक्षात घ्या डी, आणि इथे सी. या ठिकाणी बी ची व्हॅल्यू 5 - 3, सी ची व्हॅल्यू 3 आणि 5, आणि डी माहित नाही आहे. मग मिड पॉइंट फॉर्म्युला वापरत असताना काय वापरायचा? बाय मिड पॉइंट फॉर्म्युला. मिड पॉइंट फॉर्म्युलाला मराठीमध्ये काय म्हणतो सांगा आपण? मध्यबिंदूच्या सूत्रानुसार. मध्यबिंदूचं सूत्र काय आहे? एक्स इज इक्वल टू x1 प्लस x2 डिवायडेड बाय 2 अँड y इज इक्वल टू y1 प्लस y2 डिवायडेड बाय 2. कुठं आहे सर x, x1, x2 कुठं आहे? तर बघा, हा जो अलीकडला पॉइंट आहे त्याला म्हणायचं x1 y1. इकडला जो पॉइंट
हा पहा मुलांनो, सी ला आपण काय म्हणूया x2 y2 बरोबर. आणि आता लक्षात घ्या किमती भरायच्या आहेत आणि किमती भरत असताना हे इज इक्वल टू साइन आडवी रेष प्लस आणि हे 2 इज इक्वल टू साइन आडवी रेष हे प्लस आणि 2 आता किमती भरायच्या. हा सगळा असं तयार करून घ्यायचा साचा. मग कसं होईल सांगा. इथं XY कुणाला म्हणायचं डी ला. ह्या व्हॅल्यू माहीतच नाहीत आपल्याला. XY काढायचंच आहे ना आपल्याला, नाहीच माहिती. मग x ची व्हॅल्यू काढायची आहे. मग लक्षात घ्या इथं x1 किती आहे सांगा 5, x2 किती आहे सांगा 3, इथे y काढायचाच आहे. y1 किती आहे सांगा -3, y2 किती आहे सांगा 5. मग आता बघा सर हिशोब झाला की आलं उत्तर. देअरफॉर x इज इक्वल टू 5 + 3 म्हणजे 8 डिवायडेड बाय 3 आणि लक्षात घ्या y इज इक्वल टू 5 - 3. 5 - 3 इज 2. चिन्ह मोठ्याचं प्लस. बरोबर सर. मग आता काय करायचं, भाग जातोय का बघायचं. 2 1 जा 2, 2 4 जा 8, 2 1 जा 2, 2 1 जा 2. राईट सर. म्हणजे कसं झालं बघा सर, या ठिकाणी x इज इक्वल टू 4 कळतंय का बघा सर. अँड y इज इक्वल टू 1 समजते सर. म्हणजे हा कुणाचा पॉइंट झाला डी. देअरफॉर हिअर डी इज इक्वल टू 4 1 डी मिळाला सर. म्हणजे इथं आकृतीमध्ये लगेच भरून टाका 4 1 फिनिश. आता काय करायचं सांगा सर. आता ईच्या मागं लागूया. मग पुन्हा फिगर कुठली काढायची AC. हा पार्ट सेकंड, हा पार्ट सेकंड बघा सर. काय काढूया सांगा AC. हा A, हा C. A चे काय बघा -1 1 बरोबर आहे सर. आणि C काय बघा सर 3 5. मिड पॉइंट कुठला आहे बघा E. लक्षात आलं. मग मिड पॉइंट फॉर्म्युला वापरायचा. पुन्हा मिड पॉइंट फॉर्म्युला म्हणायचं नाही, आता डायरेक्ट लिहा. म्हणजे कसं होईल सांगा. x इज इक्वल टू x1 + x2 डिवायडेड बाय 2 अँड y इज इक्वल टू y1 + y2 डिवायडेड बाय 2. देअरफॉर x इज इक्वल टू आडवी रेष प्लस डिवायडेड बाय 2, y इज इक्वल टू आडवी रेष प्लस डिवायडेड बाय 2. कुठा x1 y1 x2 y2. तर हे आहे x1 y1, हे आहे x2 y2 आणि हा जो मिड पॉइंट आहे त्याला म्हणायचं xy. मग भरा किमती. x1 ची व्हॅल्यू -1, x2 ची व्हॅल्यू 3, y1 ची व्हॅल्यू 1, y2 ची व्हॅल्यू 5. म्हणजे कसं होईल सांगा 3 - 1 सांगा बघू. 3 - 1, 3 - 1 म्हणजे 2, मोठ्याचं चिन्ह प्लस. आणि इथे सर 1 + 5 किती. 1 + 5 6, 6 डिवायडेड बाय 2. मग आता लक्षात घ्या डिव्हिजन पॉसिबल आहे. करून टाका डिव्हिजन. 2 1 जा 2, 2 1 जा 2, 2 1 जा 2 आणि 2 3 जा 6. म्हणजे की झालं x इज इक्वल टू 1 आणि y इज इक्वल टू 3. इथं आलं बघा सर x इज इक्वल टू 1 अँड y इज इक्वल टू 3. बरोबर आहे. हा कुठला मिड पॉइंट आला सांगा E. देअरफॉर E इज इक्वल टू 1 3. लक्षात आलं का बघा सर. हा मिड पॉइंट हा लिहून टाकायचा लगेच तिकडे आकृतीमध्ये. आकृतीमध्ये लिहून टाकायचा 1 3. कळलं सर. आता थर्ड. आता आपण थर्ड घेऊया सर. थर्ड काय येतोय बघा सर. थर्ड कुणाचा मिड पॉइंट आहे बघा. थर्ड हा F. F इज द मिड पॉइंट ऑफ AB. थर्ड काय सांगा सर. F इज द मिड पॉइंट ऑफ AB. म्हणजे AB घ्या, त्याचा F मिड पॉइंट घ्या. A बघा, B बघा, काढा मिड पॉइंट. F इज द मिड पॉइंट ऑफ AB. मग इथं लक्षात घ्या घेतलं A, हा घेतला B, त्याचा F मिड पॉइंट. A काय आहे बघा सर -1 1. B काय आहे बघा सर 5 - 3. आणि सर F काय आहे काढायचा आहे. मग या ठिकाणी मिड पॉइंट फॉर्म्युला वापरायचा. x इज इक्वल टू x1 + x2 डिवायडेड बाय 2 अँड y इज इक्वल टू y1 + y2 डिवायडेड बाय 2. देअरफॉर x इज इक्वल टू आडवी रेष इथं प्लस डिवायडेड बाय 2,
y इज इक्वल टू आडवी रेष इथं प्लस डिवायडेड बाय 2. बरोबर व्हॅल्यू आता काय काय म्हणणार, याला म्हणायचं x1 y1, याला म्हणायचं x2 y2 आणि याला म्हणायचं xy. कळलं का बघा सर. मग इथे x1 ची व्हॅल्यू -1, x2 ची व्हॅल्यू 5, y1 ची व्हॅल्यू 1, y2 ची व्हॅल्यू -3. या ठिकाणी लक्षात घ्या प्लस इंटू मायनस, प्लस इंटू मायनस म्हणजे मायनस. बरोबर आहे का बघा सर. Therefore x इज इक्वल टू 5 - 1. 5 - 1 किती, 5 - 1 4, चिन्ह मोठ्याचं प्लस डिवाइड बाय 2. y इज इक्वल टू 1 प्लस और मायनस मायनस 3, -3 + 1 -3 आणि +1 किती, चिन्ह वेगवेगळी आहेत. 3 मधून 1 गेला 2, चिन्ह मोठ्याचं मोठं 3, 3चं चिन्ह मायनस, -3 + 1 म्हणजे -2. Therefore y इज इक्वल टू -2 डिवायडेड बाय 2. आता काय करा सर, डिव्हिजन इज पॉसिबल. 2 1 जा 2, 2 जा 4, 2 1 जा 2, 2 1 जा 2. किती आलं उत्तर बघा सर. x इज इक्वल टू 2, x इज इक्वल टू 2 and y इज इक्वल टू -1. कळलं का बघा सर. आणि हा कुणाचा आहे, f. Therefore f इज इक्वल टू 2 - 1. मग इथं आकृतीमध्ये आपण बरोबर सर फिगर मध्ये ही f ची किंमत भरूया 2 - 1. इथं f मध्ये भरली सर 2 - 1. कळलं का बघा सर. आता आपल्याला काय करायचं आहे, मेडियन्स काढायचे आहेत सर. मेडियन्स लक्ष द्या. आता आपल्याला डिस्टन्स फॉर्म्युला वापरायचा आहे आणि डिस्टन्स फॉर्म्युला वापरून आपल्याला सगळ्या मेडियन्सची लेंथ काढायची आहे. मिड पॉइंट्स काढून झाले, निम्म गणित झालं, पार्ट 3 झाले. आता पार्ट 4 चालू सर. या ठिकाणी पार्ट 4 बघूया. डिस्टन्स फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे सर. पार्ट 4 बघा सर. इथं पार्ट 4 सुरू झाला आणि पहिली मेडियन काढूया सर. पहिली मेडियन काय बघा सर, एडी. पहिली मेडियन काय सांगा सर, मेडियन मध्यगा. मेडियन एडी इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. मेडियन एडी काढायची आहे सर, मध्यगा एडी. मग ए घ्या आणि सर डी घ्या आणि डिस्टन्स एडी काढा. ए ची व्हॅल्यू किती आहे बघा सर, -1 1. आणि मला सांगा डी ची व्हॅल्यू किती आहे, 4 1. कळलंय का बघा सर. आणि डिस्टन्स एडी हा फॉर्म्युला वापरायचा आहे. म्हणायचं बाय डिस्टन्स फॉर्म्युला. काय म्हणायचं बघा सर, बाय डिस्टन्स फॉर्म्युला. खूप महत्वाचं चाललंय, लक्षात घ्या सर. मग डिस्टन्स फॉर्म्युला घेताना डिस्टन्स एडी इज इक्वल टू, बरोबर आहे सर, √ऑफ. काय झालं बघा सर, √ऑफ. इथे चौकटी कंसात x2 - x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 - y1 ब्रॅकेट स्क्वेअर. लक्ष आहे का बघा सर. मग व्हॅल्यूज भरा सगळ्या. डिस्टन्स एडी काढायचा आहे. ही मेडियन एडी निघतंय. या ठिकाणी चौकटी कंसात हा मायनस, चौकटी कंस पूर्ण, ब्रॅकेट स्क्वेअर, पुन्हा चौकटी कंसात मायनस, पुन्हा चौकटी कंस पूर्ण. आता सर x1 y1 म्हणूया. मग ह्याला म्हणायचं x1 y1, ह्याला म्हणायचं x2 y2. मग आता सर x2 ची व्हॅल्यू 4, x1 ची व्हॅल्यू -1, y2 ची व्हॅल्यू 1, y1 ची व्हॅल्यू 1. लक्ष आहे का बघा मुलांनो. मायनस इंटू मायनस, मायनस इंटू मायनस प्लस. म्हणजे कसं झालं बघा सर, इट इज इक्वल टू √ऑफ इन स्क्वेअर ब्रॅकेट 4 + 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 1 - 1 0 0 ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजेच किती झालं सांगा सर, 4 + 1 म्हणजे 5 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 0चा स्क्वेअर म्हणजे 0.
दॅट इज रूट ऑफ 5 स्क्वेअर. मग स्क्वेअर रूटला स्क्वेअर कॅन्सल, आन्सर 5. म्हणजे लेंथ ऑफ फर्स्ट मेडियन किती आली सांगा? 5. लेंथ ऑफ फर्स्ट मेडियन म्हणजे लक्षात घ्या लेंथ ऑफ, हे लास्टला उत्तर लिहूया, लक्षात घ्या. इथं झालं डिस्टन्स एडी इज इक्वल टू 5. फर्स्ट मेडियन संपली. ज्या पद्धतीनं मेडियन एडी आपण काढलं, लक्षात घ्या, फर्स्ट मेडियन काढली, तशी दुसरी मेडियन काढूया बीई. बरोबर आहे का बघा सर? आणि इथे घेऊया, हा पार्ट 4था होता, आता हा 5वा होईल. बरोबर आहे. मेडियन, मेडियन कुठली सांगा? बीई इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. बी काय आहे बघा, ई काय आहे बघा, आणि डिस्टन्स फॉर्म्युला वापरा. पुन्हा बाय डिस्टन्स फॉर्म्युला म्हणायची गरज नाही, कारण एकदा म्हणलंय. बरोबर आहे सर? म्हणजे डिस्टन्स बीई इज इक्वल टू अंडर रूट ऑफ चौकटी कंसामध्ये x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर. इथं पुन्हा चौकटी या स्क्वेअर रूट मध्ये पुन्हा या ठिकाणी लक्षात घ्या स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये या ठिकाणी मायनस ब्रॅकेट स्क्वेअर, पुन्हा स्क्वेअर ब्रॅकेट, ब्रॅकेट स्क्वेअर. आता व्हॅल्यूज घालूया सर. बी ची व्हॅल्यू काय आहे बघा सर? तर बी ची व्हॅल्यू आहे 5 मायनस 3. बरोबर आहे का बघा सर? आणि ई ची व्हॅल्यू आपण मिड पॉइंट फॉर्म्युल्यानं काढलेली आहे 1 3. बघा बरोबर आहे का? आता सर त्याच्या व्हॅल्यूज x1 y1 x2 y2. मग ह्याला म्हणायचं x1 y1 आणि ह्याला म्हणायचं x2 y2. भरा व्हॅल्यूज सर. मेडियन बी काढायचे, त्याची लेंथ काढायची आहे. लेंथ काढण्यासाठी, डिस्टन्स काढण्यासाठी डिस्टन्स फॉर्म्युला. x2 ची व्हॅल्यू 1, x1 ची व्हॅल्यू 5, y2 ची व्हॅल्यू 3, y1 ची व्हॅल्यू -3. बघा बरोबर आहे का सर? आता काय करायचं सांगा? मायनस इंटू मायनस प्लस, मायनस इंटू मायनस प्लस म्हणजे इथं स्क्वेअर रूट ऑफ, इथं 1 मायनस 5 म्हणजे -5 प्लस 1. हे प्लस आहेत बघा सर. -5 प्लस 1. चिन्ह वेगवेगळी आहेत, वजाबाकी. 5 मधून 1 गेले 4. चिन्ह मोठ्याचं मायनस, -4 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 3 प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर. बघा सर बरोबर आहे का? म्हणजेच काय झालं सांगा? या ठिकाणी स्क्वेअर मध्ये मायनसचा स्क्वेअर प्लस 4 चा स्क्वेअर 16 प्लस 3 6 ब्रॅकेट स्क्वेअर. देअरफॉर रूट ऑफ 16 प्लस 6 चा वर्ग जो आहे तो लक्षात घ्या 36. 6 इंटू 6 36, 6 36. म्हणजेच किती झाले बघा सर? 36 प्लस 16 प्लस 36. लक्ष आहे का बघा सर? प्लस 36 प्लस 16. 6 6 12 2 हातच्या आला 1 3 1 4 1 5. चिन्ह मोठ्याचं प्लस, प्लस 52. आता 52 याच्यामध्ये सर एक लक्षात घ्या पूर्णांक आहे. या ठिकाणी कुणाचा स्क्वेअर रूट निघतं बघायचं आहे. लक्षात घ्या सर, का 52 तसंच राहते? बरोबर ना? 52 ला माझ्या मते 2 नी भाग जाईल किंवा 4 नी पण जाईल सर, असं मला वाटतंय. बघा बरं, 52 ला 4 नी डिव्हाइड पॉसिबल आहे. म्हणजे 52 डिव्हायडेड बाय 4. 4 1 जा 4, 5 4 गेले, उरला 1, उतरून घेतले 2, 4 त्रिकम 12 0 0. 52 म्हणजे 13 इंटू 4, 13 चोक 52. म्हणजेच लक्षात घ्या 4 इंटू 13, 4चं स्क्वेअर रूट निघतं, 13चं निघत नाही. 4चं स्क्वेअर रूट 2 आणि 13चं स्क्वेअर रूट √13. 13चं स्क्वेअर रूट किती बघा सर? √13. 4चं स्क्वेअर रूट 2. तुम्ही म्हणाल सर 13चं स्क्वेअर रूट का निघत नाही? तर त्याच्यासाठी थोडी मदत करतो तुम्हाला. लक्षात घ्या सर, मला सांगा या ठिकाणी स्क्वेअर रूट कुणाकुणाचं निघतं? 1चं स्क्वेअर रूट 1, 4चं स्क्वेअर रूट 2, 9चं स्क्वेअर रूट 3, 16चं स्क्वेअर रूट लक्षात घ्या 4. हे बरोबर आहे का बघा स्क्वेअर रूट? आता लक्षात घ्या तुम्हाला 13चं काढायचं आहे.
मग 13 म्हणजे कुठे येणार? 9 आणि 16च्या मध्ये. मग 13चं स्क्वेअर रूट 3 आणि 4च्या मध्ये. 3 आणि 4च्या मध्ये कोण नाही येत, नाहीच आहेत संख्या, म्हणून 13चं स्क्वेअर रूट रूट 13 निघत नाही. 4चा स्क्वेअर रूट 2 म्हणून 4चं स्क्वेअर रूट 2, 13चं स्क्वेअर रूट रूट 13 हे कळते का बघा. आणि त्यामुळे डिस्टन्स बी हे मेडियन बी ची जी लांबी आहे लेंथ ती 2 रूट 13 आहे, लक्षात घ्या. आता आपण लास्ट बघूया. या ठिकाणी शेवटची एक मीडियन आता काढायची आहे. लास्ट 3 मीडियन्स आहेत, त्यामुळे आता लास्ट 6वा पार्ट बरोबर आहे का बघा सर. मीडियन लास्ट कुठली मीडियन बघा सर, CF बरोबर, CF मीडियन CF ही काढूया सर आपण. मग C काय आहे बघा, F काय आहे बघा. डिस्टन्स CF वापरा, बरोबर आहे सर. डिस्टन्स फॉर्म्युला वापरा. चौकटी कंसामध्ये x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर. बघा असं मुलांना लक्ष आहे का. इट इज इक्वल टू अंडर रूट ऑफ, या ठिकाणी पुन्हा स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये हे मायनस चिन्ह ब्रॅकेट स्क्वेअर प्लस पुन्हा स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये मायनस चिन्ह स्क्वेअर. आता किमती भरायच्या आहेत मुलांनो. C ची काय व्हॅल्यू आहे बघा. C आहे 3,5. C काय आहे बघा सर 3,5. आणि F काय आहे बघा सर. F ची व्हॅल्यू 2 मायनस 1. F ची व्हॅल्यू किती आहे बघा सर 2 मायनस 1. मग याला म्हणायचं सर x1 y1, याला म्हणायचं x2 y2. भरा किमती. x2 ची किंमत 2, x1 ची किंमत 3, y2 ची किंमत -1, y1 ची किंमत 5. मुलांना अवघड आहे. आता काय करणार, हिशोबात जरा देखील चूक झाली तर प्रॉब्लेम येईल. 2 मायनस 3 -3 प्लस 2 बघा सर बरोबर आहे का. -3 प्लस 2 चिन्ह वेगवेगळी आहेत, वजाबाकी. 3तनं 2 गेले, उरला 1 चिन्ह मोठ्याचं मायनस, म्हणजे इथं आलं -1. -1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस -1 -5, -1 -5 चिन्ह समान आहेत. चिन्ह वेगवेगळी असतील तर वजाबाकी, चिन्ह समान असतील इक्वल असतील तर बेरीज. 5 आणि 1 6, चिन्ह मोठ्याचं मायनस, म्हणजे इथं आलं सर -6 ब्रॅकेट स्क्वेअर. इट इज इक्वल टू अंडर रूट ऑफ मायनसचा स्क्वेअर प्लस 1चा स्क्वेअर 1 प्लस मायनसचा स्क्वेअर प्लस 6चा स्क्वेअर 36. देअरफॉर रूट ऑफ, लक्षात घ्या हे +1 प्लस इंटू प्लस. बघा मुलांनो, प्लस इंटू प्लस म्हणजे मायनस नव्हे, प्लस इंटू प्लस म्हणजे प्लसच. समान चिन्हांचा गुणाकार प्लस येतो 36. 36 प्लस 1 म्हणजे 37, रूट 37. हे काय लक्षात घ्यायचं, काही स्क्वेअर रूट निघू शकत नाही, कारण 36चं 6, 36चं स्क्वेअर रूट 6 निघतंय, 37चं निघत नाही. मग आता लक्षात घ्या, त्यांनी मेडियन्सची लांबी विचारली होती, लिहून टाकूया 3 मेडियन्सची लांबी. मग आता आन्सर कसं येईल बघा बरं सर. पहिली मेडियन, देअरफॉर लेंथ AD, पहिली मेडियन लेंथ AD इज इक्वल टू 5 युनिट्स किंवा सेंटीमीटर. दुसरं लक्षात घ्या, लेंथ BE इज इक्वल टू 2 रूट 13 युनिट्स. लक्षात घ्या. लास्ट लेंथ CF, लेंथ म्हणूया लांबी, कारण त्यांनी लांबी विचारली आहे. लेंथ CF इज इक्वल टू रूट 37 युनिट्स. बघा सर लक्षात आहे का, त्यांनी तिन्ही मेडियन्सची लांबी विचारलेली होती. आम्ही ह्या तिन्ही गणितामध्ये काय केलं लक्षात घ्या. तिन्ही गणितामध्ये आम्ही काय केलं की पहिल्यांदा आम्ही फिगर काढली. एकदा संपूर्ण रिव्हिजन एकदा बघूया. या सर पहिल्यापासून आपण एकदा रिव्हिजन एकदा फास्टमध्ये आपण बघून घेऊ.
बघा मुलांनो, आपल्याला 3 मेडियन्सची लेंथ काढायची आहे. ट्रायंगल्स त्रिकोणाच्या मध्यगांची लांबी काढायची आहे. हे त्याचे व्हर्टायसेस ए बी सी दिलेले आहेत. मेडियन्स काढण्यासाठी मिडपॉइंट पाहिजे. मग हे मिडपॉइंट, हा मिडपॉइंट काढला, हा BC चा मिडपॉइंट आहे. मिडपॉइंट फॉर्म्युला वापरून हा मिडपॉइंट काढला D, आणि नंतर AD चा डिस्टन्स फॉर्म्युलानी लेंथ काढली. लक्षात घ्या, हा E, ह्या AC चा E हा मिडपॉइंट आहे. मिडपॉइंट फॉर्म्युला वापरून E काढला आणि नंतर डिस्टन्स फॉर्म्युला वापरून BE काढलं. लक्षात घ्या सर, डिस्टन्स फॉर्म्युला BE काढलं, लेंथ B. त्याच्यानंतर सर हा F हा मिडपॉइंट आहे, CF ही मीडिया. लक्षात घ्या, मीडियन, CF ही मीडियन, हा मिडपॉइंट. मग लक्षात घ्या, हा मिडपॉइंट काढला. लक्षात घ्या, इथे हा मिडपॉइंट काढला आणि नंतर डिस्टन्स फॉर्म्युला वापरून CF ची लेंथ काढली. मग आपण हा D, E आणि F हा मिडपॉइंट फॉर्म्युलाने काढला. तो आपण इथं दाखवतोय बघा सर. फर्स्ट मध्ये आपण D काढला मिडपॉइंट फॉर्म्युलाने. सेकंड मध्ये आपण E हा मिडपॉइंट काढला. थर्ड मध्ये आपण F हा मिडपॉइंट काढला. लक्षात घ्या सर, मिडपॉइंट फॉर्म्युला वापरून आपण मिडपॉइंट्स काढले आणि मग नंतर मेडियन्स काढले सर, डिस्टन्स फॉर्म्युला वापरून. इथं बघा, डिस्टन्स हे AD काढलं, AD हा D हा मिडपॉइंट आहे. AD मेडियन AD काढलं सर, डिस्टन्स फॉर्म्युला वापरून. त्याच्यानंतर सर मेडियन BE काढलं सर, डिस्टन्स फॉर्म्युला वापरून. आणि नंतर लक्षात घ्या, मेडियन CF काढलं डिस्टन्स फॉर्म्युला वापरून. आणि शेवटी लक्षात घ्या, आपण उत्तर लिहिलं. आपल्या लक्षात आलं असेल तर आपण 3 वेळेला मिडपॉइंट फॉर्म्युला वापरला आणि मिडपॉइंट काढले. 3 वेळेला डिस्टन्स फॉर्म्युला वापरला आणि मेडियन्सची लांबी काढली. बरोबर का? बघा सर, प्रॅक्टिस व्यवस्थित करा. 6 आहेत सर. 3 वेळा मिडपॉइंट फॉर्म्युला, 3 वेळा डिस्टन्स फॉर्म्युला. ओके, एकदम सोपं गणित आहे. फक्त व्यवस्थित बेरजा वजाबाक्या कराव्या लागतील. एकदा न बघता हे गणित घरी सोडवा.